आता आपलं गणपतीपुळ्याचं कार्य जवळजवळ संपत आलेलं आहे. या कार्यामध्ये जे आपण मिळवलं आहे ते अनुभवावं लागेल. तो एक अनुभव आहे. ते कशात तोलता येत नाही, मोजता येत नाही, मापता येत नाही. ते एक अनुभव आहे. त्या अनुभवाने तुम्हाला काय लाभ झाला हे तुम्हाला स्वतःला समजेल. तुमच्यात किती बदल झाला, तुमचे विचार कसे बदलले, तुमच्यात स्थैर्य किती आलं, तुमच्यात सामर्थ्य किती आलं, ह्याची सगळी कल्पना तुम्हाला इथून गेल्यावर होईल. मुख्य म्हणजे आपण वल्गना पुष्कळ करतो. मी जिकडे तिकडे पाते लिहिलं आहे, जाती पाती तोडून टाका. कोण आहे त्याच्यातले? ते ह्याच्यावर लिहिलेलं आहे, मोठमोठाले नळाचे ते हे पडलेले आहेत ना, त्याच्यावर लिहिलेलं आहे. काय म्हणतात त्याला तुम्ही? सिमेंटचे पाईप्स. त्या पाईप्सवरती लिहून ठेवलं आहे. आता ते काय पाईप्स काय जाती पाती तोडणार आहेत? त्या पाईप्सना का जाती आहेत? त्या तुम्हाला तोडायच्या. त्याच्यावर लिहिण्यात काय अर्थ आहे? त्या आपल्या हृदयात ठेवायचं, आपल्या डोक्यात घातलं पाहिजे. ते सोडून जर तुम्ही पाईपच्या डोक्यात घातलं तर त्याचा अर्थ असा की त्या पाईपमध्ये जे पाणी वाहेल त्याने कदाचित तुमच्या डोक्यात असा विचार येईल, असं असू शकतं. म्हणून पर्यायाने कसं तरी करून ते तुमच्यात पोचेल असा विचार करून त्यांनी कदाचित त्या पाईपवर लिहिलं असेल. पण सहयोगात येऊनसुद्धा लोकांच्या शृंखला तुटत नाहीत. आणि मी पाहिलं आहे की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या शृंखला भयंकर चिवट आहेत, फारच चिवट आहेत. त्याला काय नाव द्यावं ते समजत नाही, पण फार चिवट जीव होतो आपण. आणि ज्या शृंखला आपल्यामध्ये बांधलेल्या आहेत त्या आपल्याला सोडायच्या म्हणजे फारच कठीण जातं. तेव्हा जे लोक आपल्याला सहयोगी म्हणवतात, जे आपल्याला परमेश्वराच्या साम्राज्यात आलेले म्हणवतात, त्यांनी जातीपाती जर मान्यता त्याला दिली, कोणत्याही तऱ्हेने हृदयात जराही स्थान दिलं तरी ते सहयोगी नाहीत हे जाणून असा. जर एवढंही तुमच्यात सामर्थ्य नाही तर तुम्ही सहयोगात येऊन कशाला बसले? काल शिवाजी महाराजांचं तुम्ही ऐकलं की जर तुम्हाला असंच चालवायचं आहे सगळं, हे असंच होऊ द्यायचं आहे सगळं, आणि अशाच रीतीने जर आपल्या देशाचा नाश करून घ्यायचा असला तर मग सरळ सरळ सांगा की आम्हाला काय हेच करायचं आहे, आम्ही उगीच सहयोगात मनोरंजनाला येतो. ही केवढी मोठी क्रांती आम्ही काढलेली आहे. आणि त्यावेळेला एकजुटीने मनुष्याने असा विचार केला पाहिजे की माताजींनी आज शस्त्र उगारलं आहे कोणच्या ह्याच्यावरती, ह्या शृंखलांमध्ये आम्ही जे गुरफटलो गेलो आहे आणि ह्या शूद्र शृंखला आम्हाला सोडल्या पाहिजे. तसंच अत्यंत शूद्रतेच्या गोष्टी आम्ही रात्रंदिवस बघत असतो. सगळीकडे त्यात शूद्रताच्या गोष्टी करत लोक फिरतात. तुमचं नातं काय? तुम्ही कोणत्या ऑफिसात काम करता? तुमच्या बायकोला किती पगार आहे? मग त्याच्यावर फार झालं तर ह्याची बायको वाईट, तिचा नवरा वाईट, त्याला असं झालं तसं झालं. त्याच्यावर अगदी फारच झालं तर राजकारण, ते त्याच्यातही घाण आहे. म्हणजे जे मुळात आहे तेच जर येणारे झाडात, मुळातच आपल्यामध्ये ह्या शृंखला आहेत आणि आपण अत्यंत खालच्या दर्जाचे विचार आपल्या डोक्यात ठेवतो. ते विचार जर तोडून फोडून आपण काढले नाही तर गणपतीपुळ्याला येण्याचा अर्थ काय निघाला? ह्या गायनात, ह्या संगीतात, ह्या गोंधळात हे सगळं तोडून टाकण्याचं, त्याचा सर्व नाश करण्याचं सामर्थ्य आहे. पण जर तुम्ही तोडायचंच नाही म्हटलं, त्याला चिकटूनच राहिले चिवटासारखे, तर करायचं. महाराष्ट्रात संत साधू झाले, ते ओरडत होते जातीयतेच्या विरुद्ध. इतकंच नव्हे तर लोकांच्या थोबाडात मारत असत, दगड फेकून मारायचे. जातीच्या विरुद्ध, धर्मांधतेच्या विरुद्ध त्यांनी किती जास्त आरडाओरडा केला आहे तो मी काय करणार. पण आम्ही संतांना मानतो, म्हणजे शिंपी आहेत नामदेवांना मानतात, चोखामेळा आहेत तर त्यांना सगळे अस्पृश्य लोक मानतील. पण चोखामेळा काय होते? त्यांनी जातपात मानली होती का? किंवा नामदेवांनी जातपात मानली होती का? तर मग शिंप्याचं शिंप्यातच झालं पाहिजे, माळ्याचं माळ्यातच झालं पाहिजे, अमक्याचं अमक्यातच झालं पाहिजे.
असल्या क्षुद्र गोष्टीसुद्धा आपल्यात जर निघू शकल्या नाही तर सहयोग कशाला करायचा. जरा विशालता यायला पाहिजे आणि असल्या तऱ्हेचे विक्षिप्त चिवटपणाचे आपण मार्ग काढले पाहिजे. आपण सहयोगामध्ये जातपात ओळखत नाही, धर्म ओळखत नाही, की धर्म हा खोटा आहे, हा खरा धर्म नव्हे. धर्माच्या नावावरती काही तुम्ही विकू शकता. म्हणजे घोड्याचे नंबर सांगतात महालक्ष्मीच्या देवळात बायका येऊन, आणि त्या ब्राह्मणाला कळतं की हे चुकीचं आहे, हसत असतात तिथे. ब्राह्मण इकडे आपले पैसे कमवायच्या मागे, तिकडे त्या बायका आपले पैसे कमवायच्या मागे. हा कसला धर्म? हे काय महालक्ष्मी? ती कधीच तिथं पळून गेली असेल. तसंच ख्रिस्ती धर्मामध्ये सुद्धा इतकी थोतांड आहेत की त्याचं वर्णन करायचं तर 2 दिवस लागतील. मुसलमानांचं तर त्यांनी स्वतःचं दिग्दर्शन केलेलंच आहे. शीख लोकांबद्दल बोलायलाच नको. तेव्हा हे सगळे खोटे धर्म आपण टाकून दिले पाहिजेत आणि सत्यावर उभं राहिलं पाहिजे. सत्य म्हणजे आपण आत्मा आहोत. आत्म्याला धर्म नसतो, जात नसते. आणि जर तुम्ही आत्मा नाहीत तर आमचा तुमचा काही संबंध नाही. असे अर्धवट लोक जे सहयोगात आले आहेत त्यांच्याबद्दल मला फार कीव वाटते. मुख्य म्हणजे त्यांच्या डोकं कमी, बुद्धी कमी आहे, निर्बुद्ध आहेत. जराही बुद्धिमान असले तर काय समजतील की आम्हाला जर पूर्णत्वाला आपलं हित कशात आहे ते कळलं पाहिजे. आणि जर ते कळलं नाही तर त्याचा अर्थ असा की ह्या माणसाला विचार करण्याची शक्ती नाही. इतर सर्व गोष्टींचा विचार, माझी आई काय म्हणेल, माझा बाप काय म्हणेल, माझी बहीण काय म्हणेल, माझ्या जातीवाले काय म्हणतील, माझे हे काय म्हणतील, ते कशाला पाहिजे तुम्हाला? हे ची सोय रे होती सांगितलेलं आहे तुम्हाला स्पष्टपणाने. त्या बिचाऱ्या ज्ञानेश्वराला सुद्धा लोकांनी वाळीत टाकलं होतं आणि आपण सगळे वाळीत टाकले ते बरं आहे. तुमच्या वाळीत आम्हाला राहायचंच नाही आहे. आमचीच वाळी असलेली बरी आणि त्यातच आम्ही राहूया. आज अगदी इथून परत जाताना निश्चय केला पाहिजे की आता आम्ही सहयोगाला वाहून घेतलेला आहे, आम्ही सहयोगी झालो, आमचा धर्म बदललेला आहे. दुसरं म्हणजे सहयोगाच्या काही शिस्ती आहेत त्या पाळल्या पाहिजेत. म्हणजे तंबाखू खायची नाही ही एक शिस्त आहे. पण महाराष्ट्रात जी चिकटली ती तंबाखू, तर एकदा सह्याद्री खाली पडून कोलमडून पडेल पण ती तोंडातली तंबाखू काही पडणार नाही. तर म्हणे आम्हाला पटत नाही तुमचा सहयोग. का? कारण तुम्ही म्हणता तंबाखू खाऊ नका आणि तोंडात तंबाखू. त्या तंबाखूमुळे त्यांना सहयोग पटत नाही. ह्या तंबाखूचे दुष्परिणाम किती आहेत ते मला सांगायला कशाला पाहिजे, डॉक्टरच सांगते. पण तरी तंबाखूची सेवा करावी लागणार. अहो मला कधी माहीत होतं की महाराष्ट्रात एवढं तंबाखूची लोक सेवा करतात. ज्या ठिकाणी संत साधूंनी आपलं रक्त ओतलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तंबाखूची सेवा करता. म्हणजे आता काय म्हणावं तुम्हाला? फार मर्दुमकी गाजवली म्हणजे काय, तर आम्ही तंबाखू खाल्ली. थोडंसं सहयोगामध्ये निश्चय व्रतनिश्चय असं म्हणतात, नम्रत्वे व्रतनिश्चय जर सहयोग तुम्ही केला तर तंबाखू काय, तंबाखूचा बापसुद्धा पळून जाईल इथून. इतर व्यसन तर नकोतच, पण मुख्य म्हणजे जे व्यसन फार अगदी साडी नेसून आलेली जी वस्तू आहे ती म्हणजे तंबाखू आणि विडी. ती काही एवढी उपद्रवी असेल असं लोकांना वाटत नाही, पण श्रीकृष्णाच्या विरोधात आहे. आणि जो मनुष्य तंबाखू खातो तो सहयोगामध्ये कधीही जमू शकत नाही. इतकंच नव्हे, त्याला श्रीकृष्णाचा कधीच आशीर्वाद मिळणार नाही. किती विठ्ठल विठ्ठल करत फिरला तरीसुद्धा श्रीकृष्ण त्याच्यापासून दूर पळणार. हे आपल्याला सहयोगात माहीत आहे. त्या कृपा करून आपल्यामध्ये ह्या ज्या शृंखला आहेत त्या एकदा लिहून काढा, काय काय शृंखला आहेत त्या. आणि त्या जर एकदा निघून काढल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की अर्ध्या अधिक तर आम्ही संपवलेल्या आहेत, आता थोड्या बहुत तुम्हाला संपवायच्या आहेत. एकंदरीत सहयोगामध्ये जे सगळ्यात मोठे उपद्रव दिसतात
त्यातला एक उपद्रव म्हणजे भाऊबंदकी. भाऊबंदकी मला असं वाटायचं महाराष्ट्राचंच एक आहे, इथलाच एक मोठा भारी शाप आहे. पण आता दिल्ली पाहिली म्हटलं झालं. दिल्लीला तर भाऊबंदकी काय आहे म्हणजे अगदी बापबंदकी आहे. कोणी कोणाच्या तर्फे नाही, सगळे सगळ्यांच्या विरुद्ध. म्हणजे आम्ही तिथे जाऊन काय करायचं. आणि तुम्ही त्यातलेच आहात. महाराष्ट्रात सुद्धा एक दुसऱ्याचं उणं पाळणं, एक दुसऱ्याला कमी लेखणं, एक दुसऱ्याचा पाण उतारा करणं, फटकन बोलणे इतकं जास्त आहे. आणि परत भाषेला धार असल्यामुळे अगदी फार जमतं ते सगळ्यांना व्यवस्थित. नेहमी तलवार घेऊन लोक उभे. कोणाला महाराष्ट्रीयन माणसाला पाहिलं की दुसऱ्याच रस्त्याने गेलेलं बरं रे बाबा, नाही तर तुमचा बाप तरी काढेल, नाही तर आजोबा तरी काढेल. तिकडे दिल्लीला भाषणामध्ये तलवार नाही आहे. भाषण फार अजीजीचं, आप आइए बैठिए, आपकी मैं गर्दन काटता हूँ असंही म्हणते. फार प्रेमाने, पहिले पान खाइए, सगळं करिए, फिर गर्दन काटता हूँ. अशी पद्धत आहे. तेव्हा त्यांच्यात अजीजी फार आणि तुमच्यात फटकळपणा असला तरी काय म्हणे आम्ही स्पष्ट वक्ते आहोत. असं का? तुम्ही स्पष्ट वक्ते असून जर कुणाची गर्दन कापली काय, किंवा तुम्ही गोड बोलून गर्दन कापली काय, एकच आहे की नाही? का दोन वेगळे प्रकार झाले? एवंच काय निष्कर्ष एकच निघाला की आपापसात भाऊबंदकी जबरदस्त आहे. हा आपल्या महाराष्ट्राचाच नव्हे, हा भारताचाच विशेष गुण आहे. आणि ह्या विशेष गुणातनं आपण निघालं पाहिजे. गुणातीत होणे म्हणजे पहिला हा गुण निघाला पाहिजे. म्हणून जर कुणी कुणाची बदनामी माझ्याकडे सुरुवात केली की नाही, की मी माझे कानच बंद करून देते. दुसऱ्यातले गुण सांगितले म्हणजे मला आनंद होतो. जर तुम्हाला आईला संतोष द्यायचा असला तर दुसऱ्याचे गुण सांगा, दुसऱ्यांचं चांगलं सांगा. म्हणजे खोटं सांगू नका, पण दुसऱ्यातलं चांगलं बघून काय ते मला सांगा. म्हणजे त्यांनी मला खरोखर फार आनंद वाटेल. अशा प्रकारे आपण आपल्यामध्ये असलेले जे उपजतच दुर्गुण आहेत ते काढले पाहिजे. परत नाविन्याचे पण आपण दुर्गुण आता घेत आहोत. म्हणजे मागचे अजून सरले नाहीत आणि नवीन आपण गोळा करतोय, तिकडेही लक्ष ठेवलं पाहिजे. पुढच्या वर्षी आल्यावरती मला कळलं पाहिजे की आपण काय काय सक्रियता सहयोगात केली, किती लोकांना पार केलं, किती स्थानं उभारली, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसा सहयोग आणला याच्याबद्दल उहापोह झाला पाहिजे. आणि लक्षात आलं पाहिजे माझ्या की खरोखर या लोकांनी सहयोगाला काहीतरी मदत केलेली आहे. सहयोगातर्फे पुष्कळ देण्यात येणार आणि दिलं गेलं आहे. तुमचे दिवे लावलेत, आता तुम्ही दिवे लावू नका. तुम्ही अकलेचे दिवे लावण्यापेक्षा कृपा करून सहयोगाचे दिवे लावा. सहयोगाचे दिवे किती लावले ते बघायला मिळालं म्हणजे आईची सार्थकता झाली. एकंदरीत ह्या वेळेला चैतन्याच्या दृष्टीने तुमची स्थिती बरी आहे, फार बरी आहे, हे पाहून मला फार आनंद झाला. आणि अशीच राहो, अशी सर्वांना हात जोडून विनंती आहे. इथून गेल्यावर विसरून जायचं नाही आणि लक्ष घालायचं आणि जास्त प्रयत्न करून आणखी उत्तीर्ण होऊन आपल्याला पूर्णत्वाला पोचून घ्यायचं. सगळ्या संसारामध्ये सहयोग जर पसरला तर सगळं जग जर सहयोगात आलं, असं माझं स्वप्न आहे, तर काय मजा येईल ते सांगा. किती मजा येईल आपल्याला ते सांगा, किती आनंद होईल आपल्याला ते सांगा. तेव्हा शक्यतो सहयोग वाढवत जायचा, आगाऊपणा करायचा नाही, दिखाऊपणा करायचा नाही. हृदयापासून मनापासून भक्तिभावाने सहयोग वाढवायचा. ते अत्यंत सोपं आहे. त्याला काहीही तुम्हाला खर्च करावा लागणार नाही, पैसे द्यावे लागणार नाही.
फक्त हृदयाने केलेलं एक फार सुंदर कार्य आहे आणि त्याचं यश आणि त्याची कीर्ती दिगंतात जाणार आहे. परमेश्वर वा सर्वांना आशीर्वाद देतो.